आपला आवाज कोकण 24 तास। मंदार रहाटे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असतानाही तो रेल्वेची तिकीट विक्री कशी काय करू शकतो असा प्रश्न संगमेश्वर भारतीय जनता पार्टी तर्फे विचारला जात आहे। लेखी निवेदन सादर करूनही कोकण रेल्वेचे अधिकारी मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। आम्ही संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी आज संगमेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये इथे आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे की 11/6/2026 रोजी आम्ही रत्नागिरी रेल्वेच्या ऑफिसमध्ये एक निवेदन दिलं होतं। त्यामध्ये मंदार मोहन राहटे याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा रेल्वेच्या तात्काळ तिकीटमध्ये ह्याने तात्काळ तिकीट काढताना याला पकडल्यामुळे याच्यावर गुन्हा दाखल असताना याचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे त्याच्यावरती गुन्हा दाखल असताना गुन्हा दाखल व्हायच्या आधीच असताना ते वापरून त्याने हे लायसन घेतलेलं आहे आणि इथे प्रवाशांशी तो अतिशय प्रवाशांना त्रास देण्याचं काम चालू आहे। इथे गैरवर्तून सगळ्या त्याच्यात आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारीचं एक निवेदन म्हणून आम्ही या रेल्वेला दिलेलं आहे, परंतु 11/6/2026 नंतर आजपर्यंत आम्हाला याचं कोणतंही उत्तर आलं नाही। म्हणून आज आम्ही परत इथे रेल्वे स्टेशनला भेट द्यायला आलो। याच्यावरती कोणती कारवाई झाली याचं आम्हाला आजपर्यंत काही उत्तर मिळालेलं नाही। पुढचं पाऊल आमचं की त्याच्याबद्दल रितसर तक्रार आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला करणार आहोत। त्याच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची माहिती आम्हाला आम्ही सदर रेल्वेला सादर करणार। इथे तिकीट काउंटरला त्याच्याकडे लायसन असताना त्याच्यामध्ये पायरेटेड तिकीट तयार करून विकणे वगैरे आणि जास्त पैसे घेऊन काही ठराविक ग्राहकांना तिकीट देणं अशा पद्धतीच्या तक्रारी देखील आमच्याकडे या मंदार राहटेंच्या संदर्भात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी परत एकदा स्टेशन मास्टरांची भेट घेतलेली। निवेदन देऊनही रेल्वे कोणतीच कारवाई करत नसल्याची भावना संगमेश्वर भाजपच्या वतीने पत्रकारांशी बोलताना व्यक्त करण्यात आली आहे आणि आता आपण पोलीस तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात आलंय। तसेच इतरांनीही आपली भावना आणि नाराजी व्यक्त केली आहे। तशी तक्रार मंदार रहाटेबद्दल आहे, त्याबद्दलची योग्य कारवाई डिपार्टमेंटने करावी आणि त्याला योग्य ते शासन लवकरात लवकर व्हावं आणि त्याचं लायसन रद्द व्हावं ही आमची पहिली मागणी आहे। आज संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे मंदार मोहन राहटे जो रेल्वेचे बुकिंगचे तिकीटचं ज्याने अफरातफर केले या संदर्भात आम्ही याआधीही लेखी निवेदन रेल्वेला दिलेलं होतं, मात्र त्याची कोणतीही कारवाई आज महिना होईपर्यंत त्यांनी केलेली नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या रेल्वे स्टेशनला आलो होतो। मात्र या रेल्वे स्टेशनमध्ये संबंधित अधिकारी अगदी उडवाउडवीची उत्तर देत आहेत। जर त्याने या महिन्याभरात किंवा 15 दिवसात योग्य ती कारवाई त्याच्यावर केली नाही, त्याचं बुकिंगचं लायसन जर रद्द केलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संगमेश्वर भाजपतर्फे छेडू असा आम्ही आज इशारा देत आहोत। नमस्कार, मी स्वप्नील संजय शिर्वे। मंदार मोहन राहटे त्याच्याबद्दल मी स्वतः 25 तारीखला तक्रार दिली होती, 25/6/2026ला। कारण तक्रार अशी होती की त्यांनी काउंटरला जे काउंटर STBIचं काउंटर जे त्यांनी लायसन घेतलेलं आहे त्याच्यात पोलीस व्हेरिफिकेशन त्याने जुना दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झालेला असतानासुद्धा त्याला ते लायसन देण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। रेल्वे प्रशासनाला एक सूचना आहे बोला की तक्रारवाई ही कायम त्यांच्या ऑफिसमध्येच असते असं आम्हाला इथे सांगण्यात आलं आणि ती वस्तुस्थिती आहे तर ती बदलून ही तक्रारवाई ही ग्राहकांना बाहेर उपलब्ध झाली पाहिजे, त्याची कारवाई होईल। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब,
छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।